तर नमस्कार, जय हिंद सर्वांना. मी श्रेयश पाळेकर स्वागत करतो तुमचं आपल्या श्रेयश मॅथ यूट्यूब चॅनलवर, सोबतच राजे छत्रपती अकॅडमी मुखेड या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, SSC GDची परीक्षा फेब्रुवारी 20 तारखेपासून सुरू होणार आहे. आता बरेच विद्यार्थी SSC GD सोडून पोलीस भरतीची तयारी करत, पण ते विद्यार्थी SSC GDचे सुद्धा फॉर्म भरलेले आहेत. त्यामुळं तुम्ही तयारी कोणत्याही भरतीची करा, दोन्हीपैकी. पोलीस भरतीची जर करत असाल तर सोबत सोबत तुम्ही SSC GDचे मॅथचे जे प्रॅक्टिस सेट असणार आहेत त्याची सुद्धा सराव करत चला, जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होते. आणि जे विद्यार्थी सुरुवातीपासूनच SSC GDची तयारी करायत त्यांना तर सगळ्यात महत्त्वाचं, अंतिम टप्प्यामध्ये जे सगळ्यात काही महत्त्वाचं जर कोणती गोष्ट असेल तर ती असणार आहेत आपले प्रॅक्टिस सेट. सिलेबस तुमचा जेवढे काही झाला असेल 50%, 60%, 70%, पण इथून पुढं आपल्याला 1 महिना किंवा 1.5 महिना जेवढे काही टाईम असेल तेवढ्या वेळामध्ये आपल्याला डेली एक एक प्रॅक्टिस सेट सॉल्व करायचा आहे. तर आता ह्या ठिकाणी मी जे प्रिव्हियस इयरचं सेट आहे 5 फेब्रुवारी 2025 रोजी शिफ्ट नंबर 1 रोजी जे झालेले आहे SSC GDची परीक्षा, त्याच्यामधले जे मॅथचे क्वेश्चन आहेत, एकूण 20 प्रश्न मॅथचे विचारले जातात, त्या सगळ्याच्या सगळ्या क्वेश्चनचं सोल्युशन आणि त्या क्वेश्चनचं जे सोल्युशन असणार आहे ते एकदम शॉर्ट पद्धतीनं एक्झाम ओरिएंटेड असणार आहे. असं नाही की क्वेश्चन घेतलंय त्याला लॉंग मेथड सांगितलंय. परीक्षेमध्ये जेवढा टाइम आहे त्या टाईमनुसारची आपल्याला मेथड वापरायची आहे. ते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे, लक्षात ठेवा. तर ते स्मार्ट अप्रोच कोणती असणार आहे, प्रत्येक क्वेश्चनचं स्मार्ट अप्रोच आणि तुम्हाला परीक्षेमध्ये जे मेथड वापरायचं आहे ते आपल्याला मेथड मी या ठिकाणी सांगणार आहे. त्याच्यासोबतच तुम्हाला मी आर्ट ऑफ स्किपिंग शिकवणार आहे, जेणेकरून म्हणजे 20 क्वेश्चन मॅथचे येतात. असं नाही की आपण स्टार्टिंगपासून सुरुवात केला 1, 2, 3, 4 सगळे क्वेश्चन स्टार्टिंगपासून सोडवल्या. काही काही क्वेश्चन जे असे असतात की जे टाइम घेणारे असतात. आता पोरग काय करते, मला येते क्वेश्चन पण टाइम घेणार आहे, पण तरी सुद्धा कसं येईना तेच मी बघतो. थोडं कॉन्फिडंट राहतात, टाइम गेलं तर गेला पण ह्याला सॉल्व्ह केल्याशिवाय मी जाईना, म्हणजे थोडंसं ओव्हर कॉन्फिडन्स होऊन जातात आणि तिथं त्याच क्वेश्चनला 2-3 मिनिटं टाइम घालून टाकून देतात. त्याच्यामुळं काही क्वेश्चन असे असतात जे फर्स्ट राऊंडला आपल्याला सॉल्व्ह करायचे नसतात, ते सुद्धा क्वेश्चन आपल्याला ओळखता आलं पाहिजे. ठीक आहे, तर सुरुवात करूत आपण. सगळ्यात अगोदर क्वेश्चन नंबर 1. आता पहिलं क्वेश्चन काय म्हणाले, 2.8 व 0.7 चे मध्यम प्रमाणपद काय आहे. मध्यम प्रमाणपद म्हणजेच काय तर मधलं. ठीक आहे, गुणोत्तर प्रमाण चॅप्टर मधलं आहे. या ठिकाणी पहिल्यांदा काय दिले या ठिकाणी तर 2.8 आणि 0.7 चे मध्यम प्रमाणपद. 0. किती आहे या ठिकाणी 7. मध्यम पद म्हणजे मध्ये कुठतरी x येणार आहे, लक्षात ठेवा, आणि त्या एक्सचीच किंमत काढायची आहे. अशा कंडिशनमध्ये आपल्याला एक माहित होतं, गुणोत्तर प्रमाणमध्ये मी शिकवलं होतं, मधल्यातला 2 वेळेस लिहायचं किंवा मधल्याचा वर्ग करायचा. हे मधल्याचा वर्ग हे कशाच्या बरोबर असणार आहे तर ह्या दोघांच्या गुणाकाराच्या बरोबर असणार आहे. म्हणजे 2.8 गुणिले 0.7 ह्याच्या बरोबर असणार आहे. आपल्याला मधलं पद म्हणजे एक्सची किंमत काढायचं आहे. मग एक्स बरोबर काय येणार आहे, वर्ग आहे, पलीकडे गेल्याच्या नंतर हे सगळं वर्गमुळामध्ये जाणार आहे. ठीक आहे, आता ह्याला वर्गमुळातून बाहेर आपल्याला काढायचं आहे. आता बऱ्याच जणांना इथे प्रॉब्लेम येते की याला बाहेर कसं काढायचं. तुम्ही टेन्शन घ्यायचं नाही. पहिल्यांदा दशांश नाही असं समजा, इथं 28 आहे, इथं 7 आहे. मी थोडंसं याला फोड करून लिहितो. 28ला 7 गुणिले 4 लिहितो आणि गुणिलेमध्ये हे 7 जशाला तसं. दशांश मी नाही असं समजलो. ठीक आहे, आता हे सगळं वर्गमुळामध्ये आहे, लक्षात ठेवा. 7 7 2 वेळेस आहे, त्याला बाहेर काढल्याच्या नंतर 1 वेळेस 7 येते. किती वेळेस 7 आलं तर 1 वेळेस. आणि या 4ला बाहेर काढल्याच्या नंतर वर्गमुळातून बाहेर काढा, ते 2चा वर्ग आहे ना, 2 आला. 7 गुणिले 2 करा, 7 2 किती आलं या ठिकाणी तर 14 आलं. पण दशांश इथं 1 इथं 1, किती घर झाले टोटल तर 2 घर. उत्तरामध्ये देत असताना जेवढे काही दशांश आहेत त्याच्या अर्धे करायचं. जसं की इथला 1 घर, इथला 1 घर, 2 घर, उत्तरामध्ये 1 घर येणार आहे. म्हणजेच आपलं फायनल उत्तर काय असेल 1.4. 1 पॉईंट किती असणार आहे या ठिकाणी 4 असणार आहे. ऑप्शन नंबर किती येणार आहे मग या ठिकाणी, ऑप्शन नंबर 3 आपल्या क्वेश्चनचा आन्सर असेल. अशा पद्धतीनं या क्वेश्चनला सॉल्व्ह करायचं. नेक्स्ट क्वेश्चन बघा, थोडंसं दिसायला मोठं आहे. पहिल्यांदा क्वेश्चन वाचायचं, समजून घ्यायचं की खरंच घड्याला एवढा टाइम लागणार आहे का नाही. एका इंधनाच्या किमतीत सलग 3 महिन्यात अनुक्रमे 55%, 10% आणि 20% घट होते, परंतु चौथ्या महिन्यात 65% वाढ होते. तर चौथ्या महिन्यात इंधनाच्या किमतीत मूळ किमतीच्या तुलनेत किती टक्के वाढ किंवा घट झाली म्हणाले. ठीक आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीला किंमत किती घेऊत आपण तर 100% होती, असे समजून घेऊत आपण. किती टक्के होती तर 100% असं समजा. ठीक आहे,
इंधनाच्या किमतीत सलग 3 महिन्यात काय झाले, 55%, 10% आणि 20% घट होते म्हणाले. म्हणजे पहिल्यांदा 55% घट झाली, ह्याचा अर्थ हे झालं 45%. 45% गुणिले दुसऱ्या वेळेस 10% घट झाली, ह्याचा अर्थ हे झालं 90%. आणि तिसऱ्या वेळेस 20% घट झाली, याचा अर्थ 100तून 20 गेले 80%. ठीक आहे. परंतु चौथ्या महिन्यात 65% वाढ होते. म्हण 65% वाढ, ह्याचा अर्थ 100मध्ये 5 प्लस करा, 165% वाढ झाली. ठीक आहे. थोडंसं एक ऑप्शन मध्ये करेक्शन करून घ्या. ह्या ठिकाणी वाढ नाही, इथं घट येईल. थोडंसं ऑप्शन मध्ये करेक्शन करून घ्या. ठीक आहे. आता याला सॉल्व्ह करायचं आपल्याला. पहिल्यांदा 100 किंमत होती, आता फायनली किती झाली, 3 महिन्याची आणि चौथ्या महिन्याचे मिळून फायनल किती झालं बघा. आता कॅल्क्युलेशन होते, कट होते थोडंसं, 1 2 1 2 कटलं, जसे की इकडं 1 2 1 2 कटले. ह्या ठिकाणी 5 न कट करूत आपण, 5 नम 45, 5 2 10, 5 0 0. ठीक आहे. अजून आपण 4 न कट करू, चला, किंवा 5 न कट करा, 5 चोक 20, इकडं 5 त्रिक 15, एक उरलं 5 त्रिक 15, 4 1 4, 4 2 8. आता काटछाट काय करू नका, 100 आहे खाली, 2 अंकानं तर दशांश देता येईल आपल्याला. गुणाकार करून घ्या, वरी किती उरले, 9 गुणिले 9, 9 9 81, 81 गुणिले 2, किंवा असं करू शकता, 9 9 81 गुणिले 33 गुणिले 2, 33 2 66. गुणाकार करून घ्या. आणि 100 आहे, 2 अंकानंतर दशांश. ठीक आहे. 6 1 6, 6 8 48, 6 1 6, 6 8 48, 6 6 6 12 13, 14ला 4 हातच्याले 1, 8 4 12 1 13ला 3 हातच्याले 1, 4 आणि 1 5, आणि 2 घर 53.46 झालं. 53 पॉईंट किती झालं फायनली, 46. पण 100ची किंमत 53.46 झाली. आपल्याला विचारले किती टक्के वाढ किंवा घट झाली, एवढं तर समजाले आपल्याला की कमी होऊ लागले. कितीनं कमी होऊ लागले हेच आपल्याला विचारले, कितीनं कमी होऊ लागले. तर मग सुरुवातीला 100 होती, 100 पासून हे झालं 53.46. मग कमी कितीची आहे, वजाबाकी करायचं. या ठिकाणी काय करायचं, तर वजाबाकी करायचं. ठीक आहे. 100 मायनस 53.46 काय येणार उत्तर, तर तोंडी वजाबाकी करू शकता, किंवा ह्याला या ठिकाणी असंही करू शकता, 100 आणि हे 53.46, इथं 2 0 घ्या. ह्या ठिकाणी किती झालं, 0, इथं 9, इथं 9, इथं 9, आणि इथं 10. 10 मधून 6 गेलं 4, 9तून 4 गेलं 5, 9तून 3 गेले 6, 9तून 5 गेले 4, म्हणजे 46.54% घट. 46.54% घट असणार आहे आपल्या क्वेश्चनचा आन्सर. ऑप्शन नंबर किती येणार आहे मग या ठिकाणी, ऑप्शन नंबर 2 आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल. अशा सिंपल पद्धतीने आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करायचं. थोडंसं कॅल्क्युलेशन मजबूत ठेवायचं, बस, बाकी काही लागणार क्वेश्चन सॉल्व्ह करण्यास. विचारले काय या ठिकाणी, की एका पंख्याची विक्री किंमत 7392 आहे. जर नफ्याची टक्केवारी 32% असेल तर पंख्याची खरेदी किंमत किती आहे म्हणाले. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला किंमत कोणती दिली, हे विक्री किंमत देवलेली आपल्याला, किती देवलेलं या ठिकाणी, 7392. 7392 हे जे दिलेलं आहे हे आपल्याला काय दिले, विक्री किंमत. विक्री किंमत जर दिला असेल तर खाली ह्याच्या आपल्याला विक्री किंमतीची टक्केवारी टाकावं लागेल. आणि विक्री किंमत कधी, 100% कधीही वस्तूची खरेदी किंमत, आणि विक्री किंमत त्याच्यामध्ये जर नफा होत असेल तर तेवढे टक्के 100 मध्ये प्लस करायचं, तोटा होत असेल तर 100 मधून मायनस करायचं. नफ्याची टक्केवारी 32% दिले, ह्याचा अर्थ काय, 100 मूळ किंमत आणि 32% नफा, ह्याचा अर्थ विक्री किंमत किती टक्के असेल, 132% असेल. ठीक आहे. म्हणजे 7392 हे सुद्धा विक्री किंमत आहे, विक्री किंमतीची टक्केवारी खाली. खरेदी किंमत विचाराले, खरेदी किंमत कधी 100% राहते, गुणिलेमध्ये 100% टाका, जे आपल्याला काढायचं राहते ते गुणिलेमध्ये येणार आहे. ठीक आहे. आता सॉल्व्ह करा या ठिकाणी कॅल्क्युलेशन. जसे की 132 आहे, ह्या ठिकाणी 11 भाग जाईल, 11 1 11, 12 13 2 उरले 22, 11 2 22, 11 6 जा 66, किती उरले या ठिकाणी, 4 आणि 3 7, 79 झालं. 11 7 77, 78 79, 2 उरले 22, 11 2 22, 12 1 12, 12 पंचे 60, 7 उरले 72 झाले, 12 सख 72, 56 गुणिले 100 किती उरले या ठिकाणी, 5600. ऑप्शन नंबर किती येणार आहे या ठिकाणी, ऑप्शन नंबर 2 आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल.
नेक्स्ट क्वेश्चन बघा या ठिकाणी आता काय म्हणाले. एका मुद्दलावर 8% वार्षिक दराने 4 वर्षासाठी ₹824 सरळ व्याज मिळते, तर मुद्दल किती म्हण. कधीही लक्षात ठेवा अशा पॅटर्नच्या क्वेश्चन मध्ये आपल्याला व्याज दिलंय आणि मुद्दल विचारले. व्याज मी हे चॅप्टर युट्यूबवर ज्यावेळेस शिकवलं होतं त्यावेळेस मी सांगितलं होतं हे कन्सेप्ट की व्याज कधी काय राहते. व्याज बराबर जेवढे काय तुमचं दर असणार आहे दर तेवढी टक्केवारी म्हणजे एका वर्षाचं व्याज राहते. जसं की 8% वार्षिक दरानं म्हणजे एका वर्षासाठी किती टक्के व्याज आहे 8% व्याज आहे. पण किती वर्षासाठी म्हणाले 4 वर्षासाठी. म्हणजे याचा अर्थ 8 चोक 32% व्याज आहे या ठिकाणी. व्याज किती टक्के आलं 32%. आणि तुम्हाला हे जे दिलंय व्याज 824 रुपये 824 रुपये व्याज म्हणजेच किती टक्के व्याज आहे 32%. ह्याचीच किंमत टक्केवारीची खाली टाकायचं. मुद्दल किती म्हणाले मुद्दल म्हणजेच किती टक्के राहणार आहे 100% राहणार आहे. कधी मुद्दल मूळ किंमत किती राहते 100%. जे विचार आले ते गुणिले मध्ये टाकायचं बस. कॅल्क्युलेशन करून घ्या. जसं की इथं 8 न भाग जाईल 8 चोक 32 8 एक 8 8 त्रिक 24 असं करू नका समोर एकच येणार आहे 8 0 जा 0 आता झाले 24 8 त्रिक 24 4 न 100 ला कट करा 4 एक 4 4 दोन्ही 8 9 10 2 उरले 20 झाले 4 पंचे 20 103 गुणिले 25 उरले फायनल 25 न भाग गुणाला आता 25 त्रिक 75 चे 5 हातचे आले 7. ठीक आहे 25 0 जा 0 7 ला 7 25 एक 25 25 75 फायनल उत्तर असेल. ऑप्शन नंबर किती येणार आहे ऑप्शन नंबर 1 आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल. क्वेश्चन बघायचं अगदी कमीत कमी कॅल्क्युलेशनमध्ये आपलं उत्तर काढता यावं लागेल कारण आपल्याला टाइमचा प्रेशर राहणार आहे परीक्षेमध्ये. त्याच्यामुळं आपल्याला तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन वाचायचा आहे त्याच्यासाठी स्मार्ट अप्रोच सुद्धा लक्षात घेऊन उत्तर सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे क्वेश्चनला स्मार्ट अप्रोचच वापरावं लागेल SSC GDच्या परीक्षेसाठी. लॉंग मेथड इथं उत्तर काढता येईल पण परीक्षेमध्ये टाइम कमी पडेल एवढी गोष्ट लक्षात ठेवायचं आपल्याला. पुढं क्वेश्चन काय विचाराले. मंदार केतन आणि तुषार यांचे सरासरी वजन 45 किलो आहे. जर मंदार आणि केतनचे सरासरी वजन 43 किलो आणि केतन आणि तुषार यांचे सरासरी वजन 48 किलो असेल तर केतनचे वजन किती असणार आहे. क्वेश्चन वाचलं आता सॉल्व्ह कसं करायचं ते सुद्धा कन्सेप्ट लक्षात ठेवा आपल्याला. कशा प्रकारची कन्सेप्ट वापरल्याच्या नंतर हे क्वेश्चन सॉल्व्ह होईल. सरासरीवरचं क्वेश्चन आहे. जर पॅटर्न तुम्ही शिकले असाल तर लगेच सॉल्व्ह होऊन जाणार आहे. कसं सॉल्व्ह होते बघा. मंदार केतन आणि तुषार यांचे सरासरी वजन 45 किलो आहे म्हणाले. मी शॉर्ट फॉर्म मध्ये लिहितो मंदार प्लस केतन प्लस तुषार यांचं सरासरी वजन किती देवलाले 45. सरासरी ह्याचा अर्थ काय तर एका व्यक्तीचं 45 अशा प्रमाणे सरासरी एक एकचं 45 वजन. ठीक आहे पण असे किती जण आहेत या ठिकाणी किती कार्यकर्ते आहेत 1 2 3 मग तिघाचं मिळून वजन किती होणार आहे 45 गुणिले 3 करावं लागेल मला. 3 5 15 ला 5 हातचे आले 1 3 चौक 12 ने 1 13 135 किलो आलं तिघाची मिळून बेरीज. ठीक आहे जर मंदार आणि केतन म्हणाले म्हणजे मंदार प्लस केतनचं सरासरी वजन किती आहे 43 किलो. म्हणजे 43 म्हणजे एकाच आहे. असे किती जण आहेत ते दोघं म्हणजे 43 गुणिले 2 दोघांची मिळून बेरीज किती असेल वजनाची 2 त्रिक 6 2 चोक 8 म्हणजेच किती आलं या ठिकाणी 86. पुढं केतन आणि तुषार म्हणाले म्हणजे केतन प्लस तुषार यांचे सरासरी वजन किती आहे म्हणाले 48 किलो. एकाच 48 आहे तर दोघांची मिळून किती होणार आहे 48 गुणिले 2 2 16 ला 6 हातचे 1 2 चोक 8 1 9. ठीक आहे आता आपल्याला विचारले केतनचं. वरी तुम्ही चेक करा MKT तिघाची मिळून बेरीज 135 आहे आणि इथं मी खाली बेरीज करा बरं MK आणि MKT तर आले ह्याच्यामध्ये MKT तर आले पण एक एक्स्ट्रा K येवला ह्या ठिकाणी. आता या तिघाची बेरीज करूत आपण 86 प्लस 96 किती झाले 6 6 12 ला 2 हातचे आले 1 9 9 18 म्हणजे 182 किलो झालं. पण ते 182 का हवं हे चौघाचं आलंय वर तिघाचं दिलं 135 मग ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा कोण येवला आहे 1 K एक्स्ट्रा येवला आहे. मग जे 135 पासून जे वाढू आलंय पुढं ते कोणाचं असेल केचंच असेल. आपल्याला केचंच विचारले मग के बरोबर किंवा केतन बरोबर केतनचे वजन विचारले 135च्या वर किती चलय किंवा सरळ सरळ तुम्ही एक काम करा 182 मायनस 135 आपलं उत्तर असेल. ठीक आहे मग 182 मधून 135 गेले किती उराले सरळ सरळ आहे 135च्या पुढचे 5
140 झाले. 40 आणि 40 80 वरी 42. 42 आणि 5 किती झाले या ठिकाणी 47. 47 किलो वजन असेल. हे जर वजाबाकी जमत नसेल तर आपली जिल्हा परिषदची मेथड आहे या ठिकाणी 182 मायनस 135. झडपी मेथड जिंदाबाद. 2तून 5 जाय ना आपल्याला शिकवलेलं आहे. आपण 8 कडे गेल्या, इथं झाले 7, इथं झाले 12, हे 12तून 5 गेले किती झाले या ठिकाणी 12तून 5 गेले. आता वजाबाकी इथं तर तोंडपाठ यावं नाही, तिथं असं करचाल 5 6 7 8 9 10 11 12 किती उरालेत 7. हे बोटावरचा खेळ बंद करा आता, कारण पेपर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम नावच दिले त्याला स्पर्धा परीक्षा. इथं कॉम्पिटिशन आहे, तुम्ही उत्तराला मतलब नाही, स्पर्धा किती लवकर काढता. त्याच्यामुळं लवकरात लवकर वजाबाकी, हे तोंडी वजाबाकी एवढं तरी लक्षात ठेवा. 7तून 3 गेले किती आले या ठिकाणी 4, म्हणजे किती उरले या ठिकाणी 47 kg. ऑप्शन नंबर किती येणार आहे या ठिकाणी, ऑप्शन नंबर 2 आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. एका पुस्तकाची छापील किंमत 1500 रुपये आहे, तर खालील सवलत योजनेनुसार त्या पुस्तकाच्या विक्री किमतीतील फरक काय असेल. म्हणजे एका पुस्तकाची किंमत दिली तुम्हाला 1500 रुपये आणि त्याच्यावर सवलती देऊ लागले काय तर, म्हणजे पहिली सवलत आहे दुसरी सवलत आहे. ह्याच्यामध्ये प्रत्येकी 20%च्या 2 क्रमवार सवलती म्हणाले आणि इथं 30% व 10%च्या 2 क्रमवार सवलती. दोघांच्या विक्री किमतीमधला फरक आपल्याला या ठिकाणी विचाराले. ठीक आहे, काढूत मग आपण. कसं काढायचं, सगळ्यात अगोदर छापील किंमत किती दिलंय 1500. 1500ला 1500 गुणिले पहिलं डिस्काउंट आपण लावू, प्रत्येकी 20%च्या 2 क्रमवार सवलती. 20%च्या 2 क्रमवार म्हणजेच काय, पहिल्यांदा 80 झालं, एक वेळेस झालं, 2 वेळेस म्हणले अजून एक वेळेस, ही विक्री किंमत येऊन जाईल. आणि दुसऱ्या सूटमध्ये काय म्हणाले 1500च किंमत आहे या ठिकाणी विक्री किंमत. ह्या ठिकाणी सवलत किती द्याले 30% आणि 10%च्या 2 क्रमवार, म्हणजे 30% सवलत म्हणल्यावर किती उराले या ठिकाणी 70% गुणिले 10% म्हणल्यावर या ठिकाणी 90%. विक्री किंमत काढून घ्या या ठिकाणी किती येते. इथं विक्री किंमत तिथं विक्री किंमत, दोघांमधला फरक विचारला या ठिकाणी. बघा किमतीतील फरक काय असेल म्हणून. 1 2 1 2 1 2 1 2 15ला 15 गुणिले 8 8 64. 8 8 64. 15 चोक 60ला 0 हातचे आले 6, 15 सकी 90 आणि 6 96, 960 आली विक्री किंमत. तिकडे चेक करूत आपण 1 2 1 2 1 2 1 2 15 गुणिले 7 गुणिले 9 करा, 7 नाम किती येतात त्या ठिकाणी 63. ठीक आहे. इथं तुम्हाला शॉर्टकट असंही करता आलं असतं. कसं करायचं, इथं 63 आहे, इथं 64 आहे, ह्याला काय करा 63 प्लस 1 लिहिता येते आपल्याला. 63 प्लस 1 15 गुणिले 63, 15 गुणिले 63 तिकडेही सारखंच आहे, पण अजून इथं 63 प्लस 1 होतं, 15 गुणिले 1 करायचं, 15 1 15, डायरेक्ट उत्तर येते आपलं शॉर्टकटमध्ये. किंवा ते जरी प्रोसेस समजत नसेल गुणाकार करून टाका, काही आपलं तेवढं काही जाणार नाही. 15 गुणिले 3 15 त्रिक 45चे 5 हातचे आले 4, 15 सकी 90 आणि 4 94. ह्या दोघांमधलाच गॅप विचारले आपल्याला. 960 मधून 945 गेले, किती उरायले ह्या ठिकाणी 15. हेच विचारलं होतं. ऑप्शन नंबर 4 आपल्या क्वेश्चनचा आन्सर असेल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. नॉर्मल बॉडमासवरलं क्वेश्चन विचारले. 50 भागिले 5 गुणिले 72 भागिले 3 प्लस 12 भागिले 1 गुणिले 8 मायनस 1. आपल्याला माहिती आहे सगळ्यात अगोदर आपण छोटे कंस सॉल्व्ह करायचं, जसं की हे छोटा आहे नाही, हे सॉल्व्ह करा तिकडलं, नंतर मग मोठ्या ब्रॅकेटकडं. ठीक आहे. 5 1 5, 5 10 50 आलं इथं, म्हणजे इथं किती आलं 10 गुणिले, तिकडेही मायनस मला करता येते पण इथलं इथं काटछाट करू शकता आपण. 3 1 3, 3 दोन्ही हे ब्रॅकेटला ब्रॅकेट जसं तसं, 3 दोन्ही 6, 1 उराले 12 झाले, 3 चोक 12, पुढं प्लस आहे. भागाकार जात असेल तर कटून टाकून द्या, जर कटत नसेल तरच अपूर्णांकाची बेरीज होणार आहे, इथं लक्षात ठेवा. पण चाललंय सरळ सरळ या ठिकाणी 1 गुणिले 1 भागिले 12, 12 भागिले 1 आहे, 1 12 जा 12 गुणिले गुणिले 8तून 7 गेले, 8तून 7 गेले किती उरायत या ठिकाणी 8 मधून 7 गेलं 1, हे बंद झालं कंस. 10 गुणिले इथं ब्रॅकेट तुटते, 12 1 12 आणि 24, 24 प्लस 12 किती येणार आहे 36. 36 गुणिले 10 या ठिकाणी फायनल उत्तर किती येणार आहे तर 360. ऑप्शन नंबर किती येणार आहे या ठिकाणी, ऑप्शन नंबर 2 आपल्या क्वेश्चनचा आन्सर असेल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. हे क्वेश्चन बघा काय म्हणाले.
दोन संख्याचा लसावी व मसावी अनुक्रमे 168 आणि 14 आहे. जर त्यापैकी एक संख्या 42 असेल तर दुसरी संख्या शोधा. ह्याच्यामध्ये आपल्याला एक फॉर्म्युला लक्षात राहावं. लसावी मसावीवरचाच क्वेश्चन आहे. लसावी गुणिले मसावी बरोबर पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. ठीक आहे. लसावी किती दिलेला या ठिकाणी 168 गुणिले मसावी किती आहे या ठिकाणी 14 बरोबर एक संख्या किती दिले 42, दुसरी संख्या विचारलंय x. 42 ला इकडं आणा भागिले मध्ये 168 गुणिले 14 भागिले मध्ये आलं 42. 14 एक 14, 14 त्रिकम 42. 3 न कट करून टाकून द्या, फायनल उत्तर येऊन जाते. 3 एक 3, 3 पाचशे 15, एक उराले 3 संग 18. ऑप्शन नंबर किती भेटणार आहे या ठिकाणी? ऑप्शन नंबर 4 आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. 26, 8, 11 व 13 ने विभाज्य असणारी सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती म्हण. अशा प्रकारचे जर क्वेश्चन येत असतील आपल्या समोर, कोणते कोणते दिले आपल्याला? पहिल्यांदा दिले 26, त्याच्यानंतर किती दिले 8, त्याच्यानंतर किती दिले 11, त्याच्यानंतर किती दिले 13. सगळ्यात पहिल्यांदा तर ऑप्शन एलिमिनेट करायचं. ऑप्शन एलिमिनेट म्हणजेच काय? जर समजा इथं या ठिकाणी 8 न जर भाग जाणारी संख्या जर शोधायचा असेल आपल्याला, तर कधी 8 न भाग जाणारी संख्या कधी विषम संख्या येऊ शकणार. म्हणजे या ठिकाणी ऑप्शन नंबर 2 तर येऊ शकणार. कारण बघा 8च्या पाड्यामध्ये एकक स्थानी कधी विषम अंक येणार आहे का? येणार नाही. बाकी सगळ्याचे चान्सेस आहेत. त्याच्यानंतर काय करायचं? आता थोडंसं ज्याची आपल्याला कसोट्या माहीत राहतात, जसं की 11 आहे, 11ची कसोटी आपल्याला माहीत आहे, 11ला लावून बघायचं. ऑप्शन नंबर 2 तर गेलं तसंही. आता तिघामध्ये चेक करा. ठीक आहे. ऑप्शन एलिमिनेट. 11ची कसोटी काय सांगते? 1 आड 1 येणारी संख्या 1 + 8 आणि इकडं 0 + 2, 8 आणि 1 9, 2 अधिक 0 2. दोघांमध्ये गॅप 11चा एवढा का या ठिकाणी? नाही. म्हणजे ह्या संख्येला 11 भागच जाणार नाही. कसोटी वापरायचं थोडंसं. आता जर कसोटी जर माहीत नसेल तर हे सगळे बेसिकच्या गोष्टी आहेत. ठीक आहे. आपण डायरेक्ट इथं प्रॅक्टिस सॉल्व्ह करू लागल्या, प्रॅक्टिस क्वेश्चन सॉल्व्ह करू लागल्या. हे सॉल्व्ह करण्याच्या अगोदर तुम्हाला काही बेसिक गोष्टी सुद्धा येणं भाग आहे. त्यामुळं इथं 11ची कसोटी लावून बघायचं. नाही गेलं तर मग दुसरा ऑप्शन कोणता आहे? 11 भाग देत बसावं लागेल आणि तेवढाच टाइम जास्त लागेल, क्वेश्चन लेट सॉल्व्ह होईल. त्याच्यामुळं थोडंसं आपल्याला कसोट्या माहीत राहावं लागेल. इथं चेक करा. 1 + 2 3, 1 + 6 7, दोघांमध्ये गॅप 11चा आहे का? नाही. हे ऑप्शन येणार नाही. इकडे बघा 11 1 11, 11 4 44, चाललंय 104 उत्तर येते त्याचं भागाकार केल्यावर. इथं 11, कारण 3 ऑप्शन डायरेक्ट एलिमिनेट झाले. मग ऑप्शन नंबर कोणता असेल? 4च असेल. बाकी सगळे चेक करायची गरज नाही या ठिकाणी आपल्याला. ठीक आहे. थोडंसं ऑप्शनचा वापर करायचा, कारण सगळ्या गोष्टी आपल्याला जमावं लागेल. ऑप्शन एलिमिनेट, शॉर्टकट टेक्निक, आर्ट ऑफ स्किपिंग, सगळ्याच्या सगळ्या गोष्टी आपल्याला जमावं लागेल क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आता काय म्हणाले या क्वेश्चन मध्ये? क्षणजवळ 1612 रुपये आहेत म्हण. त्याने ते त्याचे मुलगे पियुष आणि मनोज यांच्यात वाटले आणि त्यांना वार्षिक 8% चक्रवाढ व्याजाने गुंतवणूक करण्यास सांगितले. असे दिसून आले की पियुष आणि मनोज यांना अनुक्रमे 12 आणि 13 वर्षानंतर समान रक्कम मिळाली. तर क्षणने पियुषला किती रुपये दिले म्हण. आता हे क्वेश्चन जर समजा तुम्ही जर पेपर सॉल्व्ह करत असाल तर हे थोडंसं हार्ड लेवलचं क्वेश्चन आहे. हे पेपरमध्ये टाइम जास्त घेणार आहे. तर ह्या क्वेश्चनला जरी तुम्हाला जमत असेल किंवा जमत नसेल, ह्याला थोडंसं स्किप करायचं, थोडंसं पुढं जायचं. पुढचे नेक्स्ट क्वेश्चन जे सोपे सोपे आहेत लवकरात लवकर त्याला उरकून टाकून द्यायचं. ठीक आहे. मग हार्ड क्वेश्चनकडे यायचं. ठीक आहे. आता स्टेप आले म्हणून मी सांगतो, क्वेश्चन आले म्हणून ह्याला सॉल्व्ह कसं करायचं. ठीक आहे. तर बघा या ठिकाणी महत्वाचा प्रश्न आहे, थोडंसं हार्ड लेवलचं पण आहे. क्षणजवळ, पण ह्यालाही तुम्हाला स्मार्ट पद्धतीनं कसं सॉल्व्ह करायचं हे तुम्हाला मी सांगतो. क्षणजवळ किती रुपये होते या ठिकाणी? तर 1612 रुपये आहेत म्हण. त्याने ते त्याचे मुलगे पियुष आणि मनोज यांच्यात वाटले म्हण. म्हणजे दोघांमध्ये वाटू लागला. एक आहे पियुष आणि एक कोण आहे? मनोज. त्यांना वार्षिक 8% चक्रवाढ व्याजाने गुंतवणूक करण्यास सांगितले. समजा पियुष होतं या ठिकाणी, मी या ठिकाणी काय काढलो तर पियुष. इथं बघा थोडस साईज वाढवतो मी. बघा या ठिकाणी हे कोण होता? पियुष होता. 8% दर आहे. चक्रवाढ व्याज आपण कसं काढत्या? 100 पहिल्यांदा प्लस करायचं आणि जेवढ्या वर्षासाठी म्हणले तेवढा घात टाकायचा तिथं. ठीक आहे. 8% चक्रवाढ व्याज आहे म्हणजेच 108 झाले या ठिकाणी. 108 भागिले 100
आणि जेवढ्या काही वर्षासाठी असते तेवढं आपण घात टाकता. हे झालं पियुषचं. आणि कोण आहे? मनोज आहे. या ठिकाणी मनोज आहे. मनोज गुणिले 8%च रेट आहे, याचा अर्थ 108 भागिले 100 येणार आहे. जेवढ्या वर्षासाठी तेवढा त्याचा घात. दोघाला मी गुणोत्तरामध्ये लिहितो. ठीक आहे. काय म्हणाले या ठिकाणी बघा, यांना अनुक्रमे 12 वर्ष आणि 13 वर्षानंतर समान रक्कम मिळते. रक्कम मिळणारी कशी आहे या ठिकाणी? समान रक्कम. म्हणजे ह्याला 12 वर्षानंतर आणि ह्याला 13 वर्षानंतर मिळणारी जी रक्कम आहे हे दोन्ही समान आहेत. कसे आहेत? ते समान आहेत. मग सॉल्व कसं करायचं बघा या ठिकाणी. इकडे पियुष आहे, पियुषला पियुष. इकडे चेक करा थोडंसं मी काय करू या ठिकाणी. 2 0 आहेत, उडून टाका. 1.08 करा इथं आणि त्याचाच कितवा घात आहे या ठिकाणी? 12वा घात. बरोबर. मनोज आहे, मनोजला मनोज. चक्रवाढ व्याजची कन्सेप्ट लागाली इथं, लक्षात ठेवा. म्हणजे 1.08 100 उडालं आणि घात किती आला या ठिकाणी? 13. एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं 1.08चा 12वा घात आहे. ठीक आहे. आणि इकडे कितवा घात आहे? तर 13वा घात आहे. मग आपण इथं असं एक काम करू, पियुषला पियुष, इकडचे 12 आणि तिकडचे 12 मी कट करतो. इकडचे 12 1.08चा 12वा घात कट झाले आणि तिकडचे सुद्धा 1.08चा 12वा घात कट झाला. मग इथं उरते किती? फक्त इथं 1 उरणार आहे. इथं काय नाही, म्हणजे किती उरलं? 1 उरलं. बरोबर. मनोज गुणिले 1.08चा 13वा घात आहे, 12 घात कट झाले. मग आता 1 घात उराला, 1.08चा 1वा घात म्हणजेच किती येणार आहे? 1.08च येणार आहे. इकडले 12 कट झाले, त्याच्यातले 12 कट झाले, म्हणजे ह्याचा 1 घात उरला. 1 वेळेस उरलंय, जे की इथं आहे. आणि इथं काय नाही उरलं, म्हणजे 1 उरलंय. अशा कंडिशन मध्ये आपल्याला पियुष आणि मनोजचं गुणोत्तर घ्यावं लागेल. पियुषला पियुष इथं जशाला तसं, गुणिले मधलं मनोज भागिले मध्ये आलं ह्या ठिकाणी. पलीकडे उरालं 1.08 आणि गुणिले मधलं 1 जेव्हा पलीकडे जाते भागिले मध्ये 1 जाते. पण आपल्याला इथं थोडंसं पॉईंटचा प्रॉब्लेम येते. मग आपण एक काम करू, या ठिकाणी वरचे 2 दशांश कट करूत आणि खाली 2 0 वाढून घेऊत. म्हणजे पियुषला 108 आणि मनोजला किती? 100 आहेत असं आपण समजायचं. पण ऍक्च्युअल मध्ये आपल्याला किती दिलं होतं? दोघांमध्ये वाटलं होतं 1612 रुपये. 1612 रुपये हे दोघांमध्ये वाटलं. ह्याचा अर्थ दोघांची बेरीज करा. पियुषचे 108, मनोजचे 100. 108 आणि 100 किती झाले या ठिकाणी? 208 गुणिले जे आपल्याला विचारले ते आपल्याला काढायचं आहे. पियुषला किती दिलं? म्हणजे पियुषचं गुणोत्तर किती होतं? पियुषला 108 होते. पियुषचे किती आले या ठिकाणी? मग 108 आलं. सॉल्व करा, जसं सॉल्व होईल तसं. जसं की इथं किती न कटल? 4 न कटल. 4 पंचे 20, 4 दोन्ही 8. ठीक आहे. इकडे मी कट करतो. 4 त्रिकम 12 किंवा 4 चौक 16. 4 चौक 16. त्याच्यानंतर किती उराले या ठिकाणी? 4 चौक 16 म्हणजे 1 गेलं, 0 झालं. 4 त्रिकम 12, 403 आलं. ठीक आहे. अजून 4 न कट होईल. 4 1 4, 1 उरलं. 4 त्रिकम 12. इकडं 4 दोन्ही 8, 4 4 7 28, 27, 403 13. 13 न इथं भाग द्या. 13 1 13, 13 त्रिक 39, 40 1 उरलं, 13 झाले. 13 1 13. म्हणजेच फायनल किती उराले या ठिकाणी? 31 गुणिले 27. 31 गुणिले 27. गुणाकार साईडला करू शकता किंवा 27 1 27 चे 7, हातचे आले 2. 27 त्रिक 81, 81 2 83, 837. ऑप्शन नंबर काय असेल या ठिकाणी? ऑप्शन नंबर 2 आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल. ठीकठाक क्वेश्चन होतं, लेवल सुद्धा त्याचं हाय होतं. तेवढा टाइम आपल्याला लागणार आहे. तरी सुद्धा स्मार्ट अप्रोच कशी वापरायची या क्वेश्चनमध्ये मी सांगितलं. जरी समजा समजलं नसेल, एक वेळेस रिव्हर्स करून पाहायचं ह्या क्वेश्चनला. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. एक काम 20 पुरुष किंवा 30 स्त्रिया किंवा 50 मुले एका दिवसात पूर्ण करू शकतात. 2 पुरुष आणि 5 मुले पर्यायी दिवसासाठी काम करतात आणि 6 स्त्रिया दररोज काम करतात. जर पुरुषांनी पहिल्या दिवशी काम केले असेल तर ते काम डॅश दिवसात पूर्ण होईल म्हणून. ठीक आहे. सॉल्व कसं करायचं बघा या ठिकाणी. एक काम 20 पुरुष. पुरुषाला काय घ्यायचं? तुम्ही एक्स लिहायचं. पुरुषाला एक्स लिहा, स्त्रियाला वाय लिहा आणि मुलेला झेड लिहा. म्हणजेच काय? 20 पुरुष. 20 पुरुष म्हणजेच 20 एक्स किंवा 30 स्त्रिया. 30 स्त्रिया म्हणजे 30 वाय किंवा 50 मुले. 50 मुले म्हणजेच किती? 50 झेड.
एका दिवसात काम पूर्ण करू शकतात. म्हणजेच काय, एका दिवसात तिघही जण काम पूर्ण करू आहेत. ह्याचा अर्थ काय होईल, म्हणजे 20 पुरुष जेवढं काम केले तेवढंच काम 30 स्त्रिया केले, तेवढंच काम 50 मुले करू लागलेत. म्हणजे ह्याची क्षमता आपल्याला काढावं लागेल पहिल्यांदा. हे तिघही सारखंच काम करू आहेत, ह्याचा अर्थ तिघामध्ये बरोबरचं सिम्बॉल द्या. तिघामध्ये काय द्या, बरोबरचं सिम्बॉल द्या. ठीक आहे, म्हणजे 20x जेवढं काम करायत तेवढंच काम 30y करायत, तेवढंच काम 50z करू आहेत. आणि हे किती दिवसात काम करायत, एक दिवस लावलेत. ह्याला किती दिवस लावले, एक दिवस लावले. ठीक आहे, मग सगळ्यात अगोदर आपण एक्स वाय आणि झेड म्हणजे 20 पुरुष आहेत, एक पुरुष किती काम करते शोधायचं, एक स्त्री किती काम करते. हे तर टोटल 30 स्त्री आहेत. एक स्त्री किती काम कराली, एक स्त्री वाय काम कराली. मग 30 स्त्रियाचे 30 गुणिले वाय 30y, 20 पुरुष 20x तिकडे त्या प्रकारचं. आता ह्या ठिकाणी एक्स आणि वाय आणि झेडचं गुणोत्तर काढून घ्यायचं आहे. काढायचं कसं लक्षात ठेवा, इथं जर सगळ्यात अगोदर जर कटत असेल तर कट करा. जसं की 10 न कट होते, 10 दोन्ही 20, 2x बरोबर 10 3 जा 30, 3y बरोबर 10 5 50z. अशा कंडिशनमध्ये मी गुणोत्तरामध्ये सांगितलं होतं एक्स वाय झेडची क्षमता कसं काढायचं. एक्स वाय आणि झेड, एक्सची जर किंमत काढायची असेल तर एक्सच्या अंकाला झाकायचं, बाकी जेवढे काही अंक उराले त्या सगळ्याचा गुणाकार करायचा. जसं की इथं 5 आहे, 3 आहे, 5 त्रिक 15 म्हणजे एक्सची किंमत आली 15. वायची किंमत झाकायचं 3, बाकी किती उराले 5 आणि 2, 5 दोन्ही 10, वायची किंमत आली 10. झेडच्या किमतीला झाका, 5 ला झाका, किती उराले इथं 3 दोन्ही 6, 15 10 आणि 6 हे काय आले, ह्याचे क्षमता आले. मग आपल्याला सगळ्यात अगोदर टोटल काम काढून घ्यायचं. काय काढायचं, टोटल काम. मग टोटल काम कसं निघते, तुम्ही हे एक्सची किंमत ह्याच्यामध्ये टाकल्या तरी तेवढंच काम भेटते, वायची किंमत ह्याच्यामध्ये भरल्या तरी तेवढंच काम भरते, आणि 6ची झेडची किंमत इथं जरी टाकल्या तरी सुद्धा तेवढंच काम भेटते. करून बघा, इथं 20 आणि एक्सची किंमत किती आहे 15 आहे, म्हणजे एकूण काम एवढंच होतं. 20 गुणिले 15 किती दिवस लावले, असे एक दिवस लावले. टोटल काम म्हणजे एक्स 15 काम करायलाय, वाय 10 काम करायला आणि झेड किती काम करायलाय 6 काम करायला. टोटल काम मला काढायचं आहे 20x, 20 गुणिले एक्सची किंमत किती आहे 15, म्हणजे 20 पुरुषाला किती दिवस लागत होते, एक दिवस लागत होतं, गुणिले 1 किलो. 15 0 जा 0, 15 दोन्ही 30, म्हणजे टोटल किती काम असेल या ठिकाणी 300 काम असेल. तुम्ही हेच इथं जरी टाकले असाल, बघा इथं वायची किंमत 10 आहे, 30 गुणिले 10 30 आणि 10 300 काम. तुम्ही 6ची किंमत इथं टाका, सगळ्या कशात जरी टाकल्या तरी सुद्धा तुम्हाला टोटल तेवढंच काम भेटणार आहे. ठीक आहे, 300 काम आहे टोटल काम. पण आता हे काम करत असताना कसं काम होऊ लागलंय, 2 पुरुष आणि 5 मुले पर्यायी दिवसासाठी काम करतात. म्हणजे पर्यायी दिवस म्हणजेच काय, पहिल्या दिवशी एक जण, दुसऱ्या दिवशी एक जण, त्याच प्रकारे म्हणजे 2 पुरुष पहिल्या दिवशी आणि 5 मुले दुसऱ्या दिवशी, आणि 6 स्त्रिया दररोज काम करतात. म्हणजेच काय, 2 पुरुष हे पहिल्या दिवशी आलं, पण 6 स्त्रिया तर डेली काम करायत, 6 स्त्रिया डेली काम करायत. हे पहिला दिवस आहे. आता दुसऱ्या दिवशी काय येणार आहे, आता 5 मुले येणार आहेत, 5 मुले प्लस 6 स्त्रिया तर कंटिन्यू मध्ये आहे, डेली मध्ये आहेत. फक्त हे आता तिसऱ्या दिवशी कोण येणार आहे, 6 पुरुष प्लस 6 स्त्रिया, 2 पुरुष प्लस 6 स्त्रिया. चौथ्या दिवशी कोण येणार आहे, 5 मुले प्लस 6 स्त्रिया. आता हे कंटिन्यू मध्ये येणार आहे. 2 पुरुष आणि 5 मुले हे कसं करत होते या ठिकाणी, तर पर्यायी दिवसासाठी, म्हणजे हे एका दिवशी आणि 5 मुले एका दिवशी, 2 पुरुष एका दिवशी, 5 मुले एका दिवशी, अशा प्रकारे. ठीक आहे, आता पहिल्यांदा चेक करू, 2 पुरुष किती काम करू शकतात. 2 पुरुष किती काम करणार आहेत, एक पुरुष किती काम करायला आहे, पुरुषची क्षमता बघा, एक्सची किंमत 15 आहे, 2 पुरुष किती होणार आहेत 15 दोन्ही 30 काम होणार आहे, प्लस 6 स्त्रिया किती काम करतील, स्त्रिया 10 होते, 10 सक 60. ठीक आहे, दुसऱ्या दिवशी चेक करा, 5 मुले किती काम करणार आहेत, मुलाची क्षमता किती आहे 6 आहे, झेड म्हणजे मुले धरले होते आपण, 5 गुणिले 6 करा, 6 पंचे 30 प्लस 6 स्त्रिया म्हणाले, 6 गुणिले स्त्रियाची क्षमता किती होती 10, 10 सक 60. तर या ठिकाणी काय दिलं या ठिकाणी, तर पहिल्या दिवशी 30 प्लस 60 आणि दुसऱ्या दिवशी 30 प्लस 60च काम होणार आहे. आता मुले स्त्रिया इथं पुरुष स्त्रिया असतील, पण कामावर फोकस करा. पहिल्या दिवशी 60 आणि 30 की झाले 90 काम झालं, दुसऱ्या दिवशी 60 आणि 30 की जर काम झाले 90 काम. म्हणजेच काय, दररोज 90च काम होऊ लागले. म्हणजे पहिल्या दिवशी किती काम होऊ लागले या ठिकाणी, तर 90 काम होऊ लागले. किती काम होऊ लागले 90 काम. एका दिवसाला किती काम होऊ लागले 90 काम. आपल्याला काम करायचं आहे 300 काम. मग आता 90 गुणिले किती केल्याच्या नंतर 300च्या जवळ पोहोचता बघा, 9 त्रिक 27,
मी जर समजा इथं गुणिले 3 केलो, 3 0 0 3 9 27 म्हणजे 270 काम होईल. इथं जर गुणिले 3 केल्याच्यानंतर इथंही 3 करावं लागेल मला. 3 एक 3 दिवस. 3 दिवसात किती काम झाले या ठिकाणी? 270 काम झाले. मग 3 दिवसाला 3 दिवस प्लस इथं काम किती उरालेत? 30 काम उराले. 300 ला 30 कमी आहे ना. आणि हे 30 काम कोण करणार आहे? हे मिळून हे जोडी करणार आहे. आता रिटर्न हेच येणार आहे. ह्याची क्षमता किती आहे? 90 काम करायची. किती काम करायचे आहे? तर 90 काम करायचे. कट करा इथं. 30 एक 30, 30 त्रिक 90. 3 प्लस 1 छेद 3 किती येते? 3 त्रिक 9 1 10 छेद 3. 10 छेद 3 दिवस. ऑप्शन नंबर किती येणार आहे या ठिकाणी? मग ऑप्शन नंबर 4 आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल. अशा प्रकारे हे क्वेश्चन आपल्याला सॉल्व्ह करायचं होतं. ठीक आहे. तर आता नेक्स्ट क्वेश्चन. जेव्हा 3 वर्षासाठी चक्रवाढ व्याज आणि सरळ व्याज यांच्यातील फरक 5% वार्षिक व्याजदराने 244 रुपये मिळाले, तेव्हा मूळ रक्कम किती मिळाले? ठीक आहे. आता 3 वर्ष आहेत. टाइम किती दिले या ठिकाणी? तर 3 वर्ष. आणि सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज दोन्ही दिले आपल्याला. ठीक आहे. सगळ्यात अगोदर आपण सरळ व्याज बघू किती येते. सरळ व्याज किंवा चक्रवाढ व्याज लिहा, कारण सगळ्यात मोठं चक्रवाढ व्याज येते. चक्रवाढ व्याज. आणि या ठिकाणी मी काय लिहिलो? तर सरळ व्याज. ठीक आहे. टाइम किती दिलाय? 3 वर्ष. सरळ व्याज कसं निघते मग? 3 वर्ष गुणिले दर किती आहे या ठिकाणी? 5%. किती टक्के आला या ठिकाणी? तर 5%. 5 ते 15% व्याज येऊ लागले. काय येऊ लागले या ठिकाणी? तर 15% सरळ व्याज येऊ लागले. पण चक्रवाढ व्याज किती येते? चक्रवाढ व्याज 5% दरानं. 5% दरानं किती येणार आहे या ठिकाणी? बघा, त्याला आपण असंही सॉल्व्ह करू. चक्रवाढ व्याज 5% दरानं. 5% म्हणजे किती? 5 भागिले 100. 5 एक 5, 5 दोन्ही 10, 5 0 0 म्हणजे 1 छेद 20 येऊ लागले. म्हणजेच काय? 20 ची रक्कम 21 झाली पहिल्या वर्षी. मग दुसऱ्या वर्षी किती येणार आहे? तेच 20 ची रक्कम 21. तिसऱ्या वर्षी 20 ची रक्कम 21च. ठीक आहे. मग आपल्याला किती टक्के चक्रवाढ व्याज येते ते टक्केवारी आपल्याला काढायच्या. सगळ्यात अगोदर गुणाकार करायचं. 20 गुणिले 20, 20 गुणिले 20, 1 2 3, 1 2 3 आलं. ठीक आहे. 2 दुने 4, 4 दुने 8, 8,000 रुपये रक्कम बनाली. किती? 21 गुणिले 21, 441 गुणिले अजून 21. ठीक आहे. 21 एक 21 ला 1 हातचे आले 2, 21 चोक 84, 85 86 ला 6 हातचे आले 8, 21 चोक 84, 84 अधिक 8 किती येणार या ठिकाणी? 92. 9,261. मला सांगा 8,000 ची रक्कम किती बनली? 9,261 बनली. चक्रवाढ व्याजमध्ये 8,000 ची रक्कम किती बनाले या ठिकाणी? 9,261 बनाले. आपल्याला व्याज काढायचं आहे. व्याज कसं निघते? 8,000च्या वर किती चाललंय? व्याज किती आहे या ठिकाणी? 8,000च्या वर 1,261 आहे. गुणिले मध्ये 100 करा. तेवढं काय येणार आहे या ठिकाणी? तर व्याज येणार आहे. ठीक आहे. 1 2 1 2 गेलं. 1261 भागिले मध्ये 80. आता इथं काय कटना आपल्याला या ठिकाणी दिसू आले. कटू आले का? तर कटनाच आले. मग किती बोलायला फायनली या ठिकाणी? तर 1261 भागिले 80. जेवढेही काही येईल तेवढे टक्के काय असणार या ठिकाणी? चक्रवाढ व्याज असणार आहे. आणि सरळ व्याज किती टक्के आहे? तर 15% आहे. आपल्याला दोघांमधला फरक दिले. यांच्यातील फरक 264 मिळाले. म्हणजेच काय? ह्या दोघांचं जेवढे काही भागाकार केल्यावर जेवढी काही टक्केवारी येईल, कारण हे क्वेश्चनच आहे ऍक्च्युअल मध्ये किचकटमध्ये. ह्याला कोणतेही जरी मेथड वापरल्या तरी सुद्धा हे लेवल क्वेश्चन हार्डच जाणार आहे. ठीक आहे. तरी सुद्धा आपण पॉईंटमध्ये न घेता इथं अपूर्णांकातच वजाबाकी करून टाकून देतो. चक्रवाढ व्याज 1261 भागिले 80 एवढं आणि सरळ व्याज 15%. आणि या दोघांमधला गॅप किती येते बघा. अपूर्णांकाची वजाबाकी जसं करता आपण त्याच प्रकारे करायचा. किती टक्के येते बघा. क्रॉस गुणाकार 1 गुणिले 1261 1261 मायनस 80 गुणिले 15 करा. 15 0 0 15 8 120 भागिले 80 1 80. 1261 मधून 1200 गेले 61 छेद 80%. किती टक्के उरले या ठिकाणी? 61 छेद 80%. आणि आपल्याला दिले या ठिकाणी फरक किती? 244 रुपये दिले. किती दिले या ठिकाणी? तर 244 रुपये. मी याला थोडंसं कट करतो.
आपल्याला फरक किती द्यायला या ठिकाणी 244 आणि 244 म्हणजेच आपल्याला माहित आहे किती टक्के असेल 61/80% असेल आणि आपल्याला मुद्दल काढायचा आहे. मुद्दल किती टक्के राहणार आहे तर 100%. आता बऱ्याच जणाला प्रॉब्लेम इथं येते की ह्या प्रकारच्या मांडणीला कसं सॉल्व्ह करायचं. तर सॉल्व्ह कसं करायचं बघा. 244 ला 244 भागिलेचं रूपांतर गुणिले करा. 61/80 ला उलट करा. 80/61 गुणिले मध्ये 100. सॉल्व्ह केल्याच्या नंतर 61 1 61 61 4 चा 244 डायरेक्ट मी 4चा भाग घातलो. कसं 4 1 4 4 7 24 दिसू लागले मला इथं. मग 4 गुणिले 80 करा. 4 8 32 आणि हे 0 आणि ह्याच्या पुढचे 2 0 म्हणजे टोटल ॲक्युरेट उत्तर किती येणार आहे या ठिकाणी 32,000. ऑप्शन नंबर 1 आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल. ह्याच्यापेक्षा स्मार्ट मेथड ह्या क्वेश्चनला तरी नाही. ठीक आहे. होईल तितकं प्रयत्न करून मी स्मार्ट मेथड सांगितलं होतं. ह्या क्वेश्चनला थोडंसं किचकट पद्धतीने बरेच विद्यार्थी याला किचकट पद्धतीने सॉल्व्ह करून बघतात. बऱ्याच जणांना हे क्वेश्चनच जमणार नाही. पण जरी जमलं तरी सुद्धा हे पॉईंटमध्ये कुठेही जरी सोल्युशन शोधला तुम्हाला पॉईंटमध्येच भेटेल. तुम्हाला इथं बगर पॉईंटचं बगर कुठं जास्त हार्ड कॅल्क्युलेशन न करता इथं स्मार्ट पद्धतीनं ह्या क्वेश्चनचं उत्तर मी ह्या ठिकाणी सोडून दाखवलेलं आहे. ठीक आहे. 32,000 ह्या क्वेश्चनचा आन्सर आले. नेक्स्ट क्वेश्चनवर फोकस करायचं. नॉर्मल आहे क्वेश्चन, जास्त काय हार्ड नाही. -9 -60 भागिले -15 प्लस -3 गुणिले 7 प्लस मायनस काय दिले काय नाही. ठीक आहे. पण तरी याला सॉल्व्ह कसं करायचं बघा. सगळ्यात पहिल्यांदा प्रोसेस भागाकार किंवा गुणाकार कंचे भागुबेव मध्ये काय येणार. पहिल्यांदा भागाकार बघा कुठं आहे का. नंतर आपण गुणाकाराकडे जाऊ. जसं की इथं भागाकार आहे आणि इकडं गुणाकार आहे. ह्याला पहिलं सॉल्व्ह करा. -60 हे संख्येचं सिम्बॉल आहे मायनस. इथं असं गडबड करू नका. -9 मायनस मायनस प्लस हे असं काही करत बसू नका. हे मायनस मायनस प्लस. ठीक आहे. हे संख्येचं सिम्बॉल आहे मायनस. -60 भागिले -15 किती येते पहिल्यांदा बघा. -60 भागिले -15 हे मायनस मायनस तर गेलं कटून. 15 1 15 15 चौक 60. हे आहे -9 पुढं आहे मायनस. या संख्येला सॉल्व्ह केल्याच्यानंतर उत्तर भेटलं आपल्याला 4. पुढं प्लस आहे प्लसला प्लस. -3 गुणिले 7 7 त्रिक 21 पण सिम्बॉल लागलं मायनसचं. आता सॉल्व्ह करा. -9 -4 आता हे प्लस मायनस मायनस होईल 21. ठीक आहे. आता होऊन जाते. आता सगळं मायनस मायनस -9 -4 -21 सगळ्याची बेरीज करायचं आहे आणि आलेलं उत्तर निगेटिव्ह मध्ये राहते. मायनस मायनस हे प्लस होणार आहे. 9 4 किती झाले या ठिकाणी 13 -13 -21 मायनस मायनस प्लस होऊन जाते. 21 + 13 21 आणि 10 31 31 आणि 3 34 पण हे मायनसचं 34. ऑप्शन नंबर किती येणार आहे मग. ऑप्शन नंबर 3 आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन थोडंसं दिसायला मोठं आहे पण सॉल्व्ह 1 मिनिटात होऊन जाणार आहे. कसं सॉल्व्ह करायचं बघा. मनोज शहर ए पासून शहर बी पर्यंत प्रवास करतो. जर मनोजने त्याची कार त्याच्या सामान्य वेगाच्या 1/5 वेगाने चालवली तर तो शहर बी मध्ये 36 मिनिटे उशिरा पोहोचतो. जर त्याने सामान्य वेगाने गाडी चालवली असती तर मनोजला शहर ए पासून शहर बी पर्यंत पोहोचायला किती वेळ लागला असता. सगळ्यात पहिल्यांदा सामान्य वेगाचा वेग दिले या ठिकाणी. वेग ए पासून बी पर्यंत जायचं होतं त्याला ठीक आहे. पण वेग काय दिलंय सामान्य वेगाच्या 1/5 वेगाने. 1/5 वेगाने म्हणजेच काय. जर सुरुवातीला जर 5 वेग असेल 1/5 चा अर्थ हे सुरुवातीला जर 5 असेल तर आता नंतर किती होणार आहे या ठिकाणी तर 1 होणार आहे. म्हणजेच वेगाचं गुणोत्तर काय राहिलं. सुरुवातीला जर 5 होतं तर आता किती झालं या ठिकाणी 1 झालं. आणि वेगाच्या उलट गुणोत्तर वेळाचं राहते हे लक्षात ठेवा. वेळाचं गुणोत्तर कसं राहणार एकमेकाच्या उलट. हे उलट कशामुळे येते तर ज्याची स्पीड जास्त असेल तर त्याला पोहोचायला कमी टाइम लागेल. म्हणजे स्पीड जर जास्त तर टाइम कसा कमी. त्याच्यामुळे हे एकमेकाच्या उलट गुणोत्तर राहते. ह्याचं गुणोत्तर वेगाचं तर 5 आणि 1 असेल तर वेळाचं ह्याचा वेग जास्त आहे ह्याचा अर्थ ह्याला वेळ कमी लागाव. ह्याचा वेग कमी आहे ह्याचा अर्थ ह्याला वेळ जास्त लागाव. त्याच्यामुळे त्याला उलट गुणोत्तर म्हणजे त्याला रेसिप्रोकल असं म्हणतो आपण. उलट करायचं त्याला. आता टाइम भेटला आपल्याला. त्यानं म्हणाले या ठिकाणी की 36 मिनिटं उशिरा पोहोचते. सुरुवातीला टाइम 1 लागालता आता 5 लागाला. ह्याचा अर्थ या ठिकाणी 4 जास्त लागला
जास्त लागला ह्याचा अर्थ उशिरा पोहोचलाय. टाइम जास्त लागालाय ह्याचा अर्थ काय, तर उशिरा पोहोचालाय. आणि हे जे 4ची किंमत दिली आपल्याला, किती दिले या ठिकाणी, तर 36 मिनिटं म्हणाले. आणि आपल्याला काय काढाले, तर सुरुवातीला पोहोचायला किती वेळ लागला असता, सुरुवातीचा वेळ हे होय. 4ची किंमत 36 आहे, 4 गुणिले 9 केल्याच्या नंतर 36 भेटते. तर 1 गुणिले 9 करा या ठिकाणी तुम्ही, 9 1 9 मिनिट. बस किती मिनिट येणार या ठिकाणी, 9 मिनिट. ऑप्शन नंबर किती भेटेल या ठिकाणी, ऑप्शन नंबर 1 आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. एक माणूस कोलकाताहून अहमदाबादला 78 किलोमीटर प्रति तास वेगाने जातो आणि त्याच मार्गाने 91 किलोमीटर प्रति तास वेगाने कोलकात्याला परत येतो. संपूर्ण प्रवासादरम्यान त्याचा सरासरी वेग किती. सरासरी वेग बरोबर फॉर्म्युला, सरासरी वेग बरोबर सरासरी वेग बरोबर सूत्र लक्षात ठेवा या ठिकाणी, 2ab भागिले a प्लस b. हे सरासरी वेगचं सूत्र आहे. सरासरी चॅप्टर मध्ये मी सांगितलं होतं हे सूत्र, 2ab भागिले 2ab भागिले a प्लस b. आता a म्हणजेच काय, तर जातानाचा वेग, आणि b म्हणजेच काय, तर येतानाचा वेग. लक्षात ठेवा या ठिकाणी 2 ला 2 गुणिले a ची किंमत किती आहे अहमदाबादला, किती, 78. पहिला वेग लिहा 78 गुणिले दुसरा वेग किती आहे या ठिकाणी, तर 91. भागिले मध्ये काय करायचं आपल्याला, 78 प्लस 91 हे तर येणारच आहे. 2 गुणिले 78 गुणिले 91 भागिले बेरीज करायचं, 8 आणि 1 9, 7 आणि 9, 7 आणि 6 14, 15 16, 169. 13 ना भाग द्या, 13 1 13, 14 15 16, 3 उरले 39 झाले, 13 त्रिक 39, 13 संग 78, 13 सत्ती 91, 2 सख 12, 12 सत्ती 84. ऑप्शन नंबर किती येणार आहे या ठिकाणी, ऑप्शन नंबर 2 आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल. ठीक आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन बघूत आपण. 15 क्वेश्चन झालेत आय थिंक, 5 क्वेश्चन असतील अजून. एका विद्यापीठात 500 प्राध्यापक आहेत म्हण, फक्त पुरुष आणि महिला दोघांपैकी दोन्हीच असणार आहेत. ज्यापैकी 60% महिला आहेत आणि महिलांची सरासरी उंची 162 सेंटीमीटर आहे आणि पुरुषांची सरासरी उंची 168 सेंटीमीटर आहे. विद्यापीठातील प्राध्यापकांची सरासरी उंची किती, म्हणजे सर्वांची मिळून सरासरी उंची किती म्हणाले. थोडंसं इथं रेशो मेथड वापरा, लवकरात लवकर जर सॉल्व्ह करायचं असेल तर. 60% महिला आहेत, 60% महिला याचा अर्थ 40% पुरुष असतील. ठीक आहे, असं करूत आपण. 60% महिला याचा अर्थ 40% पुरुष असतील, जेणेकरून टोटल मिळून किती टक्के होणार आहे, 100% होणार आहे. ठीक आहे. इथं तुम्ही गुणोत्तर सुद्धा घेऊ शकता, जसं की इथं 20 त्रिक 60, 20 दोन्ही आणि 20 पाचे 100. ठीक आहे. म्हणजे हे महिला आणि हे पुरुष आणि हे दोघांची मिळून. महिलांची सरासरी उंची किती म्हणाले, 162. 3 जर महिला असतील तर सरासरी किती आहे, 162. एकाची 162 तर तिघाची भेटून जाईल आपल्याला. आणि काय म्हणाले, महिलांची 162 आणि पुरुषांची सरासरी किती म्हणाले, 168. पुरुषांची 168, हे महिला होते आणि हे पुरुष होते, हे एकूण प्राध्यापक आहेत. ठीक आहे. मग आता 5 गुणिले ह्याची सरासरी आपल्याला माहिती आहे का, x आहे, लक्षात ठेवा. 3 ची माहिती आहे 162, 2 ची माहिती आहे 168, 5 ची आपल्याला विचारायला. त्या 500चं काही घेणं देणं नाही, गुणोत्तरामध्येच होऊन जाणार आहे. ठीक आहे. रेशो मेथड या ठिकाणी वापरायचा. 3 गुणिले 162 करा, 3 दोन्ही 6, 16 त्रिक 48, 486 प्लस 2 गुणिले 168 करा, 2 16 ला 6 हातच्याले 1, 2 12 1 13 ला 3 हातच्याले 1, 2 1 3 बरोबर 5 गुणिले x. कारण या दोघांची मिळून बेरीज केल्यावरच तर प्राध्यापक, एकूण प्राध्यापकाची भेटून जाणार आहे आपल्याला. बेरीज करा इकडं, 6 आणि 6 12 ला 2 हातच्याले 1, 8 आणि 3 ह्या ठिकाणी किती झाले, 11 आणि 1 12 ला 2 हातच्याले 1, 4 आणि 3 7 आणि 1 8 बरोबर. गुणिले मधलं 5 भागिले मध्ये आणूत आपण, बरोबर x. x म्हणजेच काय, सरासरी. x म्हणजेच काय आहे ठिकाणी, तर सरासरी. 5 1 5, 5 1 5, 6 7 8, 3 उरले 32 झालं, 5 सख 30, 2 उरलं, 5 चोक 20, किती उरलं या ठिकाणी, 2 पॉईंट दिलं 20 झाले, 5 चोक 20, 164.4, 164.4.
हे आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल. अशा पद्धतीने ह्याला सॉल्व्ह करायचं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. एक्सचे 2% बरोबर 348. तर एक्सची किंमत विचार. बेसिक क्वेश्चन आहे, नॉर्मल क्वेश्चन आहे. एक्सचे 2%. एक्सचे 2% म्हणजे कसं, एक्स गुणिले 2% म्हणजे 2/100. 2% किती देवलेले या ठिकाणी 348 देवलेले. मग एक्स बरोबर काय येणार आहे, हे सगळं तिकडे जाणार आहे. 2/100 पलीकडे जेव्हा जाते उलट होऊन जाते, 100/2 होऊन जाते. बे एक बे, बे एक बे, एक उरलं, बे 7 14, बे चोक 8. मग एक्स बरोबर किती भेटेल या ठिकाणी 174 गुणिले 100 केल्याच्या नंतर 2 झिरो एक्स्ट्रा लागतात फक्त. ऑप्शन नंबर 1 आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल. सिंपल क्वेश्चन होतं, जास्त काय हार्ड नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. जर एका घनाची बाजू तिप्पट केली तर त्याचे घनफळ मूळ घनफळाच्या किती पट वाढेल म्हणाले. ठीक आहे. सगळ्यात पहिल्यांदा घनाची बाजू तिप्पट करून बघू. बाजू लिहिलो मी या ठिकाणी बाजू. ठीक आहे. सुरुवातीला एक बाजू घ्या. एकची बाजू किती झाली असेल तिप्पट केल्यावर 3 झाली. ठीक आहे. तर घनफळ काय होईल, घनफळ, घनाचे घनफळ बरोबर काय सूत्र आहे, बाजूचा घन, मग एकचा घन किती आहे 1 आणि 3चा घन 27. म्हणजे हे जे घनफळ झालंय 1चं 27 झालंय, म्हणजे किती पट वाढालंय 27 पट वाढालंय. किती पट वाढालंय 27 पट. ऑप्शन नंबर किती येणार आहे या ठिकाणी, ऑप्शन नंबर 2 आपल्या क्वेश्चनचं आन्सर असेल. सिंपल क्वेश्चन आहे. नेक्स्ट शेवटचे 2 क्वेश्चन, त्याच्यानंतर आपलं संपल हे सेट. क्वेश्चन बघा. 3 प्लस वर्गमुळात 2 आणि 2 वर्गमुळात 7 चे तृतीय अनुपात शोधा म्हणाले. तृतीय अनुपात जे पहिलं क्वेश्चन घेतलं होतं आपण ह्या सेटचं त्याच प्रकारचं आहे. तृतीय अनुपात गुणोत्तर मधलं क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय दिलंय, 3 प्लस वर्गमुळात 2 पहिलं पद आहे. दुसरं पद कोणतं असेल 2 वर्गमुळात 7. तृतीय अनुपात शोधा म्हणाले, म्हणजे तिसऱ्या जागी x येणार आहे. ठीक आहे. तिसऱ्या जागी x. अशा कंडिशन मध्ये आपल्याला माहिती आहे मधल्याचा वर्ग बरोबर पहिल्या आणि शेवटच्याचा गुणाकार. मधल्याचा वर्ग डायरेक्ट तुम्ही वर्ग करू शकता किंवा ह्याला तुम्ही 2 वेळेस लिहू शकता, काही प्रॉब्लेम नाही. 2 वर्गमुळात 7 हे कशाच्या बरोबर राहणार आहे, 3 प्लस वर्गमुळात 2 गुणिले x ह्याच्या बरोबर आहे. ठीक आहे. इथं गुणाकार करा. 2 गुणिले, इथं काय नाही म्हणजे गुणाकाराचा आहे, इथंही काय नाही म्हणजे गुणाकाराचा आहे. 2 गुणिले 2 बेदुने 4 गुणिले वर्गमुळात 7 गुणिले वर्गमुळात 7 करा. वर्गमुळामध्ये जर 2 सारखे संख्या जर असतील तर त्याला बाहेर काढत असताना एकच संख्या घ्यायचं, किंवा तुम्ही ह्याला असंही करू शकता वर्गमुळात 7 गुणिले 7 7 7 49. पण हे वर्गमुळातले 49 आहेत त्याला बाहेर काढा 7 येते. बरोबर. तिकडे किती उरले 3 प्लस वर्गमुळात 2 गुणिले x. ठीक आहे. गुणिले मधलं ते इकडे आणा भागिले मध्ये. 7 चोक ह्या ठिकाणी किती आलं 28. 7 चोक 28 भागिले 3 प्लस वर्गमुळात 2 बरोबर मध्ये x आहे. पण ऑप्शन मध्ये तसं काय नाहीच. ऑप्शन मध्ये आहे का तसं आपल्याला तर दिसणार चालय. मग ह्याला सॉल्व्ह कसं करायचं, मला छेदाचा हे प्रॉब्लेम आहे, मला हे छेद उडवायचा. जर समजा आपल्याला जर छेद उडवायचा असेल तर इथे एक कंडिशन आहे आपल्याकडे लक्षात ठेवायचं, जे की आपल्याला ह्याला तुम्ही a समजा, ह्याला तुम्ही b समजा, म्हणजे a प्लस बी. आणि मी पुढंच काय करतो a प्लस बी गुणिले a मायनस बी करतो, म्हणजे दोघांच्या मधात प्लस होतं, मी एक वेळेस ह्याला मायनस करतो. मायनस केल्याच्या नंतर होते काय, जसं की एक फॉर्म्युला लक्षात ठेवा, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर काय आहे a प्लस बी आणि a मायनस बी आहे गणितामधला फॉर्म्युला आहे. तेच आहे. a म्हणजे 3, b म्हणजे वर्गमुळात 2. a प्लस बी a मायनस बी, इथं जे सिम्बॉल आहे त्याच्या उलट सिम्बॉल इथं द्यायचं, जेणेकरून a प्लस बी a मायनस बी अशी कन्सेप्ट तयार होईल. आणि त्याला सॉल्व्ह केल्याच्यानंतर काय भेटते a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. जर समजा इथं जर मी 3 मायनस वर्गमुळात 2 न जर गुणलो तर मला वरी सुद्धा 3 मायनस वर्गमुळात 2 न गुणावं लागेल. अपूर्णांकाचा नियम आहे, खाली जर त्या संख्येनं गुणत असाल तर वरी सुद्धा त्याच संख्येनं गुणावं लागेल मला. पण इथं सॉल्व्ह केल्याच्यानंतर काय येते बघा, वर ते जशाला तसं राहणार आहे 28 गुणिले 3 मायनस वर्गमुळात 2 हे जशाला तसं भागिले मध्ये a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर लावा. इथं a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे 3चा वर्ग 9 मायनस वर्गमुळात 2चा वर्ग, वर्गमुळात 2चा वर्ग किती येणार आहे 2च येते. बघा या ठिकाणी वर्गमुळात 2चा वर्ग, वर्ग आणि वर्गमूळ कटून जाते, उरते किती इथं 2, किंवा
वर्गमुळात 2चा वर्ग करा, वर्गमुळात 4, ह्याला बाहेर काढा, किती येते 2. अशा प्रकारे. ठीक आहे. मग इथं सॉल्व्ह केल्याच्या नंतर 9तून 2 गेले, किती उराले या ठिकाणी 7 उराले. 7 एक 7, 7 चोक 28. मग 4 गुणिले 3 मायनस 2. फायनली उत्तर किती आहे या ठिकाणी 4 गुणिले 3 मायनस वर्गमुळात 2 हे आपलं उत्तर असेल. 3 मायनस वर्गमुळात 2. दिसायला थोडं डेंजर आहे, ठीकठाक लेवलचे प्रश्न आहेत ते, कारण SSC GD ला ठीकठाक लेवलचे प्रश्न येतात. सोप्याचे तुम्ही अपेक्षा करू नका. त्याच्यामुळेच तर आपल्याला स्मार्ट अप्रोच वापरायचं राहते प्रत्येक क्वेश्चनला. एक लास्ट क्वेश्चन आहे या ठिकाणी ह्या सेटचं. सचिनने 152 खुर्च्या विकल्या आणि त्याला 52, इथं खुर्च्याच्या आहे, थोडस मिस्टेक झाले. बावन्न खुर्च्याच्या विक्री किमती इतका नफा झाला तर त्याचा शेकडा नफा किती म्हणाले. सॉल्व कसं करायचं बघा या ठिकाणी. ठीक आहे. नफा कधी होते या ठिकाणी खरेदी किमतीमध्ये नफा प्लस होऊन काय कोणती किंमत येणार आहे विक्री किंमत येणार आहे, आणि खरेदी किमतीमधून मायनस तोटा होऊन कोणती किंमत येते विक्री किंमत. दोन नियम आहेत लक्षात ठेवा. ह्या ठिकाणी मी काय करलो, खरेदी किमतीमध्ये जर मी समजा नफा जर मी प्लस केलो तर मला काय भेटते विक्री किंमत भेटते. समजा मी 100 रुपयाला वस्तू खरेदी करून आणलो, मला नफा पाहिजे 30 रुपयाचा, तर मग 100 प्लस 30 विकाव मी किती रुपयाला 130 रुपयाला. अशा प्रकारे फॉर्म्युला आहे. ठीक आहे. मग आपल्याला या ठिकाणी काय म्हणले क्वेश्चन मध्ये की सचिनने 152 खुर्च्या विकल्या. विकल्या ह्याचा अर्थ 152 त्यानं खरेदी करून आणला असेल, 152 खरेदी किंमत आहे समजा, आणि 152 वस्तू विकला बी असेल, 152 वस्तू विकला बी असेल. ठीक आहे. 152 खरेदी करून आणला आणि 152 विकला. ह्या व्यवहारामध्ये त्याला काय झालं, 52 खुर्च्याच्या विक्री किमती इतका नफा झाला. म्हणजे नफा किती होऊ लागलाय 52 खुर्च्याच्या विक्री किमती एवढा, म्हणजे हे विक्री किमती एवढा नफा होऊ लागला. जर खरेदी किमती एवढा नफा म्हणला असता इथं ख आला असतं खरेदी किंमत. आता याला सॉल्व्ह कसं करायचं, खरेदी एका साईडला, विक्री एका साईडला. इथं खरेदी आहे विक्री आहे, या दोघांची बेरीज होऊ शकणार. या प्लस विक्रीला तिकडे न्या, मायनस विक्री करा. 152 गुणिले इथं काय नाही म्हणजे खरेदी किंमत आहे, लक्षात ठेवा. खरेदी बरोबर 152 प्लस 52 तिकडे गेलं मायनस 52 झालं, म्हणजेच इथं 100 विक्री आहे. लक्षात ठेवा विक्री किती आहे 100 विक्री, आणि खरेदी किती होतं 52 खरेदी. 52 काय खरेदी. पण इथं असं समजू नका तुम्ही की खरेदी किंमत 52 आहे विक्री किंमत 100 आहे. अगेन इथं गुणोत्तराची कन्सेप्ट लागते. ह्या दोघात काय राहणं म्हणजे गुणाकार, ह्या दोघात काय राहणं म्हणजे गुणाकार. मला खरेदी आणि विक्री किमतीचं गुणोत्तर काढायचं आहे. इथं खरेदीला खरेदी गुणिले मधलं विक्री भागिले मध्ये आलं बरोबर. पलीकडे राहुलेलं 100 आणि गुणिले मधलं 152 तिकडे जवळ जाते खाली जाते. म्हणजे 100 रुपयाची वस्तू विकाले किती रुपयाला 152 ला, कितीनं वाढालंय 52 वाढालंय. ह्याचा अर्थ 52% नफा आहे. किती टक्के नफा आहे या ठिकाणी तर 52% नफा आहे. हे या क्वेश्चनची स्मार्ट अप्रोच होती. अशा प्रकारे आपल्याला हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचं होतं. ठीक आहे. शेकडा नफा विचारलं होतं या ठिकाणी किती टक्के आहेत, कारण 100 पासून तुलना होली म्हणून जेवढं वर गेले तेवढ्या टक्क्याचा नफा. जर इथं 200 आणि खाली 352 जर असतं तर मी कसं केलो असतो, 200च्या वर 152चा नफा गेला, शेकडा नफा काढायचा म्हणून गुणिलेमध्ये 100. पण इथं ऑलरेडी 100 खरेदी किंमत होती म्हणून जेवढ्या टक्क्यानं वाढले तेवढे टक्के नफा असणार आहे या ठिकाणी, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा प्रकारचे आपले एकूण टोटल 20 प्रश्न होते. प्रत्येक क्वेश्चनला आपण स्मार्ट अप्रोच जे तुम्हाला एक्झाम मध्ये वापरायचं आहे ते मेथड बघितल्या होत्या. तुम्ही सुद्धा ह्याच मेथडची प्रॅक्टिस आपल्याला करायचं आहे. परीक्षेसाठी जास्त टाइम नाही, डेली प्रॅक्टिस करत जायचं आहे, स्मार्ट अप्रोच वापरत जायचं आहे. तयारी तुम्ही दोन्ही भरतीची एकसाथ करा, पोलीस भरती करा, SCGD करा. फोकस जर तुमचं पोलीस भरतीवर जर असेल तर तुम्हाला काही करायचं नाही, फक्त हे क्वेश्चन जे सेट येतील फक्त एकदा बघायचं. आपल्याला रफ कागद घेऊन बसायचं, 1 पासून 20 पर्यंत किती क्वेश्चन बरोबर आले आणि किती क्वेश्चन चुकले ह्याचं फक्त एक वेळेस डेली चेक करत राहायचं, किती क्वेश्चन बरोबर आलेत आणि किती क्वेश्चन चुकून आलेत आपले. ठीक आहे. जर समजा तुम्हाला क्वेश्चन लिहून घ्यायची गरज नाही, ह्याची PDF मी तुम्हाला देऊन टाकतो. ठीक आहे. तर PDF कुठे भेटणार आहे, तर सगळ्यांनी आपलं टेलिग्राम चॅनल लक्षात ठेवा, श्रेयश मॅथ, SHREYASH
MATHS. टेलिग्रामवर सर्च करायचं आहे. टेलिग्रामवर हे सर्च करायचं आहे. टेलिग्रामवर आपल्याला चॅनल येऊन जाईल, तिथे तुम्हाला हे PDF भेटून जाईल. आणि सोबतच हे PDF आपल्याला बॅच मध्ये सुद्धा भेटणार आहेत. ऍप लक्षात ठेवा, आपल्या ऍप SHREYASH श्रेयश इन्स्टिट्यूट. प्ले स्टोअरवर सर्च करा, तुम्हाला ऍप आपलं भेटून जाईल. अशा प्रकारचे हे लोगो भेटल. ते ऍप आपल्याला काय करायचं आहे या ठिकाणी तर इन्स्टॉल करायचं आहे. दोन्हीवर तुम्हाला PDF भेटतील. जर समजा मी नवीन जर कधी बॅच आणलो तर हे ॲपमध्ये ह्या ठिकाणी तुम्हाला भेटून जाईल. ठीक आहे, तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट सेट सोबत. या ठिकाणी थांबूत आपण. धन्यवाद.